आज वर्धापन दिन आहे. दोन्ही शिवसेनेचा कसं बघता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज काय या ठिकाणी कानमंत्र उद्धव ठाकरे देणार, काय सांगा? बघा, वर्धापन दिनानिमित्त मी सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. वंदनीय बाळासाहेब आणि दिगेसाहेबांचे विचार हे प्रत्येक कडवट शिवसैनिक पुढे घेऊन चाललेले आहे. सन्माननीय उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि पुढची दिशा काय असेल याकरता प्रत्येक शिवसैनिक आज षण्मुखानंद हॉलला येणार आहेत. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर का महाराष्ट्राला योग्य दिशा हवी असेल आणि हे जे घाणेरडं राजकारण आज या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे पटण्यासारखं नाही आहे, जिकडे लोकांच्या भावनांची कदर राहिलेली नाही, तिकडे खऱ्या अर्थाने लोकांनी काय करावं आणि शिवसैनिकांनी काय करावं याच्यासाठी आज सगळे शिवसैनिक वंदनीय सन्माननीय उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्याकरता जाणार आहेत. खऱ्या अर्थाने ती दिशा तिकडे ठरेल. ऑपरेशन टार्गेटनं आता तोडफोड असं येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशाप्रकारे धडा जनता शिकवणार आहे? बघा, जनतेच्या भावनांची कदर कुठेही राहिलेली नाही. जनतेने जो विश्वास या सगळ्या खासदारांना टाकलेला त्याचा खून करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. प्रत्येक वेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून राजकारण करणं आणि लोकांच्या भावनांचा आदर न करणं हे जर का अशी गोष्ट हे लोक करत असतील तर कुठेतरी जनता ह्यांना धडा शिकवल्यावर राहणार नाही आणि महाराष्ट्रामधून त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसतात. मशाल तशीच पेटत राहणार 100%. आत्तापर्यंत आम्ही मशाल चिन्ह म्हणून म्हणत होतो, पण मशाल आता प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आणि नुसतंच शिवसैनिक नाही तर सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये आणि विचारांमध्ये पेटलेली आहे. म्हणून ह्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय जनता शांत. ओमराजे म्हणतात की धर्मसंकट आणि निधी अभावामुळे तिकडे गेलेलो, त्याची प्रतिक्रिया आलेली आहे. मला असं संजय दिना पाटलांची अजून त्यांनी खोट्या प्रतिक्रिया देऊ नये. याच्यावरचं कारण असं आहे की गेले 4 वर्ष वस्तुस्थिती ह्या महाराष्ट्राचं राजकारण कशामधनं झालेलं आहे, कशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे आणि सत्तेमध्ये असलेली लोक वारंवार सांगतात की तुम्ही आमच्यात या, त्यांचा निधी मिळणार नाही. हे वेळोवेळी सांगितल्यानंतरसुद्धाही तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढल्या आणि लोकांनी हे सगळं समजून असताना तुम्हाला जिंकवून दिलं. म्हणून लोकांच्या भावनांचा आदर करणं हे पहिलं कर्तव्य होतं. ते न करता जर का तुम्ही आज कारण देत असाल याचा अर्थ तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वार्थाचं राजकारण करतो.